नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी आता आलेलो आहे अमृतसर शहरामध्ये असलेलं जलियनवाला बाग या ठिकाणी. मंडळी, हे असं ठिकाण आहे की भारताच्या इतिहासामध्ये तो दिवस काळा म्हणून घोषित केला गेला आहे. 13 एप्रिल 1919 या दिवशी जनरल डायर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं, ज्या काळी भारत पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेला भारतीयांवरती रॉयल ऍक्ट नावाचा कायदा लागू करण्यात येणार होता की ज्याद्वारे हजारो भारतीयांचं जीवन या ठिकाणी संकटामध्ये आणि अजून अडचणीला सामोरं जाण्यासारखं अशा पद्धतीचं त्या कायद्यामध्ये तरतुदी होत्या. आणि या कायद्याला विरोध करण्याकरता अनेक भारतीय याच बागेमध्ये एकत्रित जमले होते. त्याबद्दलची चर्चा, इंग्रज सरकारला कशा पद्धतीने विरोध करायचा म्हणून अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी एकत्रित जमलेल्या भारतीयांवरती जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्यानं बेछूट अशा पद्धतीचा गोळीबार करून 1000हून अधिक अशा पद्धतीचे भारतीयांचा जीव या बागेमध्ये जनरल डायर यानं घेतलेला आहे. मंडळी, यानंतर महात्मा गांधीजींनी असहकार अशा पद्धतीची चळवळ सुरू केली. रवींद्रनाथ टागोर यांना दिलेला पुरस्कार टागोर साहेबांनी इंग्रज सरकारला परत अशा पद्धतीचा दिला. तर ज्या वेळेला 1919 साली या ठिकाणी हा हत्याकांड घडला आणि या हत्याकांडानं रक्तरंजित झालेली ही माती भगतसिंगांनी हातामध्ये घेतली आणि याच ठिकाणी भगतसिंगांनी शपथ घेतली की मी जोपर्यंत भारत स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत विवाह करणार नाही. भारताला ही माझ्या 2 आई आहेत आणि स्वातंत्र्य लढ्याबरोबर माझा विवाह झालेला आहे. ती माझ्या झुंज देण्यामध्ये मी माझ्या जीवनाची सार्थकता आणि तो प्रण भगतसिंगांनी ज्या ठिकाणी घेतला, ती रक्तानं माखलेली माती इथंच हातामध्ये उचलली आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी एक क्रांतिकारी चळवळ ज्या भूमीतनं भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील या क्रांतिकारकांनी सुरू केली, तीच ही वीरांच्या बलिदानानं पुनीत झालेली अशी ही जलियनवाला बाग. मंडळी, अमृतसर शहरामध्ये या ठिकाणी गोल्डन टेम्पलच्याच बाजूला ही जलियनवाला बाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शहीदांच्या आठवणीमध्ये आजही या ठिकाणी एक अमरज्योत या ठिकाणी अविरतपणे अशा पद्धतीची जळत आहेत. काही भारतीय आपला जीव वाचवण्याकरता एका विहिरीमध्ये त्या ठिकाणी उड्या मारले, परंतु त्या विहिरीमध्ये सुद्धा जाऊन अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. अतिशय निर्दयी अशा पद्धतीने जनरल डायरनं या गोष्टी, या घटनाला या ठिकाणी हत्याकांड अशा पद्धतीचं केलं. तर मंडळी, या ठिकाणी या आणि या शहीदांच्या स्मरणार्थ एक वेळेला अवश्य आपण नतमस्तक व्हा की ज्यांच्यामुळे हा स्वातंत्र्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. हजारो लोक ज्या ठिकाणी शहीद झाले या भूमीमध्ये या आणि एकदा नतमस्तक व्हा. रामकृष्ण हरी.